वैवाहिक जीवनात अडचणी आहेत का? तर महाशिवरात्रीस करा हे उपाय. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या येत आहेत, काय करावं कळत नाही, तर महाशिवरात्रीला करा हे उपाय. जाणून घ्या कोणते उपाय केल्याने अडचणी दूर होतील. 3 फेब्रुवारी 2025 पासून फाल्गुन महिना सुरू झाला आहे. हा महिना महादेव शिवाची पूजा करण्यासाठी विशेष आहे. फाल्गुन महिन्यात शिवाची पूजा केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते आणि भाग्य सुधारते. त्या महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते, जी खूप महत्त्वाची आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्री त्यांची वैवाहिक वर्षगांठ मानली जाते. पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08:54 संपेल. उद्या तिथीच्या आधारावर 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवशी काही खास उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात. महाशिवरात्री दिवशी करा हे सोपे उपाय. महाशिवरात्री दिवशी लाल रंगाचे कपडे घाला आणि शिवपार्वतीची पूजा करा. पूजा करताना देवी पार्वतीला लाल रंगाच्या वस्तू जसे चुनरी, बांगड्या, टिकली, सिंदूर, कुंकू अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. महाशिवरात्री दिवशी शिव कुटुंबाची पूजा करा आणि रामचरितमानसामधील शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट वाचा. यामुळे विवाह संबंधित समस्या कमी होतात. ज्योतिषानुसार महाशिवरात्री दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी आणि गरजू लोकांना अन्न आणि धन दान करावं. यामुळे आपल्या नात्यात प्रेम आणि विश्वास राहतो. महाशिवरात्री दिवशी पूजा करताना आपल्या हातात काली मिरी आणि 7 काळे तीळ घेऊन ते शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे विवाहातील अडचणी दूर होतात. महाशिवरात्री दिवशी 21 बेलपत्रांवर चंदनाने नमः शिवाय लिहून ते शिवलिंगावर अर्पित करा. यामुळे भगवान शिवाची कृपा मिळते. महाशिवरात्री पूजा वेळ: ब्रह्ममुहूर्त 26 फेब्रुवारी सकाळी 5:17 ते 6:05. प्रथम प्रहर पूजा संध्याकाळी 6:29 ते 9:34. द्वितीय प्रहर पूजा रात्री 9:34 ते 27 फेब्रुवारी सकाळी 12:39. तृतीय प्रहर पूजा 27 फेब्रुवारी रात्री 12:39 ते 3:45. चतुर्थ प्रहर पूजा 27 फेब्रुवारी सकाळी 3:45 ते 6:50.